1999 में जब कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी की नींव डाली गई, तब एकेडमी के अध्यक्ष विधायक विवेक पाटिल ने जो सपना देखा था, वो सपना अब ज्यादा दूर नहीं है, क्योंकि एकेडमी के राइफल शूटर तेजस कारले, महिला स्विमर तन्वी राणे, ताइक्वांडो खिलाड़ी हिमांशु विसाले आदि खिलाड़ियों ने राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय खेल प्रतियोगिताओं में स्वर्ण पदक हासिल कर इस बात को प्रमाणित किया है कि अब ओलंपिक गोल्ड मेडल केवल सपना नहीं बल्कि जल्द ही हकीकत बनेगा। तेजस, तन्वी और हिमांशु के बाद अब एकेडमी की महिला टेनिस खिलाड़ी आकांक्षा नितुरे ने वो कारनामा कर दिखाया है कि जिसे करने में अच्छों के सालों बीत जाते हैं, मगर महज 10 साल की आकांक्षा नितुरे ने मुंबई टेनिस एसोसिएशन द्वारा आयोजित प्रतियोगिता में स्वर्ण पदक हासिल कर एकेडमी का ही नहीं बल्कि पनवेल का गौरव बढ़ाया है। इस प्रतियोगिता में मुंबई के विभिन्न इलाकों से 32 खिलाड़ियों ने हिस्सा लिया था, जिनको पछाड़कर आकांक्षा ने स्वर्ण पदक अर्जित किया। इतना ही नहीं, उसने सबसे कम उम्र की स्वर्ण पदक विजेता टेनिस खिलाड़ी होने का सम्मान भी प्राप्त किया है। उसकी इस उपलब्धि पर विधायक विवेक पाटिल ने उसे सम्मानित किया। इस अवसर पर शेका पक्ष के शहर सचिव नगर सेवक नितिन पाटिल, कर्नाला आज तक के संपादक रमेश भोले, आकांक्षा के प्रशिक्षक पिता श्री नितुरे भी उपस्थित थे, जिन्होंने मिशन 2020 का जिक्र करते हुए आकांक्षा भारत को टेनिस में गोल्ड मेडल दिलाकर रहेगी ऐसा प्रतिपादन किया। मुंबई गेम्स म्हणून जे आता हल्ली रविवारी झालेलं आहे, त्या ठिकाणी ही नंबर 1 आली ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून, सॉरी ऑल ओव्हर मुंबईमधून नियर अबाउट 32 मुली आल्या होत्या, त्यामध्ये ही नंबर 1 झाली, गोल्ड मेडल मिळालं तिला सध्या आता। तो अपार्ट फ्रॉम दॅट सी इज वन ऑफ द यंगेस्ट प्लेयर ऑल ओव्हर इंडिया। The under 12, she is one of the youngest player and number 1 all over India actually. If I want to see on the website, on ITA website, you are able to see her. Her name is there on the top of all the girls who has been born in year 2003. That means she is the one of the youngest player all over in India. Apart from in Maharashtra, she stood number 1 position from this first jar. That's it. तो विधायक विवेक पाटिल ने आकांक्षा का अभिनंदन करते हुए कहा कि आकांक्षा कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी का नाम रोशन कर रही हैं और मुझे उम्मीद है कि वो गोल्ड मेडल का सपना जरूर पूरा करेगी। हालांकि उसके लिए उसे हर प्रकार की सुविधा मुहैया कराने के लिए हम बाध्य हैं, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। आकांक्षा नितुरे ही कर्नाला स्पोर्ट्सची खेळाडू आणि ती आज गोल्ड मेडल तिने मिळवलेलं आहे। तिचं मी कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं निश्चितपणे हार्दिक अभिनंदन करतो। आणि फक्त 10 वर्षाची ही मुलगी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या वयाचं जे लहान वयाची ग्रुपचं जो आहे त्या ग्रुपमध्ये ती फक्त एकटी आहे। एवढ्या लहान वयामध्ये ह्या खेळामध्ये गोल्ड मेडल मिळवणारी ही पहिली खेळाडू आहे, याचा आम्हाला सार्थ या ठिकाणी अभिमान आहे। आणि निश्चितपणे कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीने आम्ही सर्व जे ऑलिम्पिकची स्वप्न पडतोय ती भविष्यामध्ये, कारण 10 वर्षामध्येच जे देश आज ऑलिम्पिक मध्ये मोठ्या प्रमाणात गोल्ड मेडल मिळवतात त्या तिथल्या खेळाडूंना वयाच्या 10व्या वर्षापासूनच ट्रेनिंग दिले जाते। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमची 10 वर्षाची आकांक्षा आज राज्याचं गोल्ड मेडल मिळवून या ठिकाणी आलेली आहे। तिचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तिच्याचबरोबर तिच्या वडिलांचं नितुरेंचं अभिनंदन करतो, कारण मुलीला कोच पण वडीलच आहेत आणि ते कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीला या ठिकाणी कोच आहेत। त्यांनी मुलीला शिकवत असताना अनेक मुलींना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात आणि आता आमच्यावर जबाबदारी येऊन पडलेली आहे की आकांक्षाने एवढ्या 10 वयाची असताना तिने गोल्ड मेडल मिळवले आहे, तर आता लॉन टेनिस साठी लागणारे ज्या पद्धतीचे सगळे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे उभं करण्याची जबाबदारी आता कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीवर येऊन पडलेली आहे। आणि निश्चितपणे ती त्याचे कोच म्हणून मिस्टर नितुरे जे सांगतील तशा पद्धतीचं तिला पुढे जाण्याच्या दृष्टीनं ज्या सुविधा निर्माण कराव्या लागतील त्या साऱ्या सुविधा कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही उभ्या करू, अशा प्रकारची ग्वाही देखील या ठिकाणी मी देत आहे।